ते उपस्थित न करता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरता मर्यादित असणाऱ्या पक्षांना आता नॅशनल प्रश्न उचलावे लागतात आहे अशी परिस्थिती आलेली आहे। जनतेला माझं असणारं आव्हान आहे की देवळं असतील, गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, बुद्धविहार असतील, हे मनशांती देऊ शकते पण देशाची सुरक्षितता देऊ शकत नाही। किंवा देशापुढचे आर्थिक प्रश्न सुद्धा सोडवू शकत नाही। किंवा भारतीय जनतेने या गंभीर प्रश्नाची चर्चा स्वतःच्या मित्रांबरोबर जे काही राजकीय लोकांना ओळखतात त्यांच्याबरोबर केली तर मी असं म्हणेन हा देशावरती फार मोठा उपकार होईल। आणि जे काही भरकट चाललेलं राजकारण आहे, दिशाहीन चाललेलं जे राजकारण आहे त्याला कुठेतरी आळा घालता येईल। आणि आज जी तरुण पिढी आहे नैराश्याच्या वातावरणात चाललेली आहे, तिला अधिकृतरित्याने विचार करायला आणि मार्ग काढायला संधी मिळेल अशी परिस्थिती आपण आता विचार या जुळव्या बहिणी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो। या दोघांची असणारा पैदाशी म्हणजे उर्दू शब्द वापरायचा असेल तर हे ब्रिटिशांनी केलेली आहे। आणि म्हणून आपण बघत असाल की RSS हे भारतामध्ये रजिस्टर्ड नाही पण अमेरिकेत रजिस्टर्ड आहे। तर काय वाटतं विरोधी पक्ष नेता कमी पडत आहे? आता तुम्ही निर्णय घ्यायचा, तो लोकांनी ओपिनियन करायचं आहे। ते शिवसेना पक्ष आणि मी आपण याच्यावरती बोलून नंतर बोलू। याच विषयावरती बोललेला अधिक बरं नाही। यांच्यामध्ये काय चर्चा चालू असावी असं तुम्ही जे 4 मुद्दे सांगितले ते आम्हाला कळले नाही, फक्त 4 मुद्द्यांवरती चर्चा चालली आणि एवढंच फक्त आम्हाला कळते। म्हणून आम्ही असं मोहन भागवतांना विचारतोय किंवा हे 4 मुद्दे कुठले हे तर आम्हाला सांगा। म्हणजे देशातलं राजकारण ठरवायचं साठं या दोघांमध्ये आहे। इथली परिस्थिती वाईट झाली तर आपल्याला तिथे दंगल दिसते, इथली परिस्थिती वाईट झाली तर इथली दंगल, ते दंगलीचं राजकारण आहे। लोकांनी ठरवलं पाहिजे, विचारलं पाहिजे की तुम्ही कशासाठी भेटलात। एका बाजूला तुम्ही म्हणताय की आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू, पुलवामा सारख्या असलेल्या घटनेचा आम्ही असलेला बदला घेणार, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही यांना काय भेटताय? भेटायला माझी हरकत नाही, पण कशासाठी भेटताय, तुमची चर्चा काय झाली ही भारतीय जनतेला कळण्याचा अधिकार त्यांचा आहे।
मग भारतीय जनता ठरवेल की तुमचं भेटणं योग्य होतं की अयोग्य होतं. त्याच्यामध्ये फक्त एक ते राम माधवच होते का तुम्ही असणार? ते बरेच असतील नसतील आम्हाला माहित नाही, पण राम माधव यांचं आम्हाला अधिकृतरित्याने माहिती आहे म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतलं. उरलेल्यांचं अधिकृत रीतीची माहिती नसल्यामुळे आम्ही असं त्यांची नावं घेत नाही आणि होती की नव्हती ही नाही. हा खुलासा मोहन भागवतांनी करावा का पंतप्रधानांनी करावा का हा खुलासा गृहमंत्र्यांनी? पंतप्रधानांनी केला पाहिजे आणि मोहन भागवतांनी केला पाहिजे. पुढे राम माधव संघटनेचे प्रमुख RSS ही जी संघटना आहे त्याचे प्रमुख मोहन भागवत आहे. राम माधव या संघटनेचे एक प्रवक्ता आहे. नरेंद्र मोदी कोण आहेत तर या देशाचे पंतप्रधान आहेत. या सर्वस्वी आहेत. त्यांच्या इशाऱ्यावरती इतकी असतं ती आखी फॉरेन पॉलिसी चालते. तेव्हा त्या हा मोदींच्याच भाग होता का की त्यांनी असताना कोलंबोला जाऊन ISIच्या प्रमुखाला भेटलं पाहिजे आणि RSSला त्यांनी सांगितलं आणि RSSने राम माधव यांची निवड केली. काय आहे ते सांगावं ना. अंधारात कशासाठी? खुलासा केला नाही तर तुमचं जर त्यांनी खुलासा केला- आणि लोकांना जागृत करत जाणार. लोक जोपर्यंत जागृत होत नाही, मी जसं म्हणालो मंदिरं मस्जिद देवळं गुरुद्वारा याच्यातून बाहेर पडत नाही आणि जगण्याच्या प्रश्नावरती जोपर्यंत लोक उठत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. शेवटी ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये आवाज उठवणं आणि लोकांना जागृत करणं हा नियमाला धरून तुम्हाला अधिकार आहे, ते आम्ही करणार. त्याला तुम्ही चांगले वकीलही आहात. याला देशद्रोह म्हणता येईल जर अशी भेट झाली असेल आणि 4 मुद्द्यावर जे तुम्हाला कदाचित माहिती तुम्ही असेल जर खुलासा केला नाही तर अंधारामध्ये तुम्ही काळाबोरं काहीतरी केले हा आरोप त्यांच्यावरती होणार. नाही पण प्रश्न तसाच राहिला. इथल्या असणारा इंटेलेक्च्युअल क्लास जो आहे त्यांनी ठरवलं पाहिजे की हे देशाच्या हिताचं आहे की देशाच्या विरोधात आहे. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये मतदाराचा आवाज हा सगळ्यात मोठा आवाज आहे. एका साईडला या सरकारला विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला वेळ नाही. पण पाकिस्तान बरोबर चर्चा करायला वेळ आहे. विरोधी पक्ष काँग्रेसचा मुख्य आहे, का शांत आहे या? तुम्ही त्यांना विचारा. सर ISI ते मल्लिकार्जुन खरगे सरांच्या जो अपमान झाला आहे त्याच्यासाठी सुद्धा उतरलेले नाही रस्त्यावर. जी चूक गांधीजींच्या काळात झाली ती चूक हेही गांधी करतायत असं वाटतं. मी आता एवढंच म्हणेन की काँग्रेसने स्वतःच्या ऑफिसला आता टाळं लावायची वेळ आली. महात्मा गांधीचा जो सल्ला आहे तो त्यांनी मान्य करावा. सर तुमच्याकडे एवढी माहिती नेमकी ISIच्या कोणाशी भेट झाली? सांगितलं ना पटोडी राजा पटोडी एका काळचे ISIचे चीफ होते. आधी हे पटोडी आपल्या पटोडीच्या नातेवाईक. तेव्हा भारतामध्ये माहिती गोळा करायला फार वेळ लागत नाही.
एवढं सर एक राजकीय दोन प्रश्न आहेत. राजकीय एकदम SIR संदर्भात कॅम्पेन सुरू आहे. मी उद्या घेतो पुन्हा त्याच्यावर बोलू. पण त्याच्यामध्ये अनेक नावं करतायत. ते सोमनाथ सूर्यवंशीचं जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये झारखंडचं एक मॅटर गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलेलं आहे की नियमावली तयार केलं जाईल. दुसरं जे आहे झारखंडमध्ये रांचीमध्ये झारखंड आहे त्याच्यामध्ये तिथल्या चीफ जस्टिस सोनम आणि आहे त्यांनी याच कस्टोडियल त्यांच्या याच्यामध्ये एक निकाल दिला आणि त्यांनी तिथली एक गाईडलाईन निर्माण केली. आजची जी प्रोसिडिंग झाली त्या प्रोसिडिंग्समध्ये SITचे प्रमुख आहेत त्यांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि इथली प्रोसिडिंग आता तपासून कोर्ट ह्याच्यावरती अजून काय तपास झाला पाहिजे काही न झाला पाहिजे तर का मागचं बेंच जे होतं त्यांनी असं सोमनाथच्या आईला तपासाचं काय काय झालं त्याचे असणारं विवरण द्यावं ते काही देण्यात आलेलं नाही. म्हणून आम्हाला जी काही उडत माहिती आली होती की त्याच्यामध्ये 25 पोलीस कॉन्स्टेबलरी जी आहे त्यांनी सोमनाथला मारलेला परिस्थिती आहे. तेव्हा आज असताना मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला की 25 जण होते. या 25 जणांना कोणी मारण्याचा अधिकार कोणी मारण्याचं सांगितलं या संदर्भातलं SIT